विदर्भ और महाराष्ट्र के वरिष्ठ नेता दत्ता मेघे का निधन उनके अनुकरणीय जीवन और समाज सेवा के योगदान के कारण पूरे प्रदेश में शोक की लहर फैल गई है। कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाल और वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने उनके कार्यों को याद करते हुए उन्हें श्रद्धांजलि अर्पित की। त्यांचं आयुष्य हे असतं ज्याला म्हणता येईल की सामान्य माणसं संधी मिळाली की त्याचं सोनं कसं करू शकतात आणि हंबल बॅकग्राऊंडमधनं येऊन एक चांगला व्यवसाय म्हणा, शिक्षण क्षेत्रामधले म्हणा, त्यांनी नाव कमवलं, सगळं कमवलं, परंतु त्यांचा जो हंबलपणा होता तो त्यांनी काही सोडला नाही, तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी राहिला। मला तर असं व्यक्तिमत्व कमी आपल्याला असं त्या ठिकाणी मिळतं। काल त्यांचं असणारं निधन झालं। माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने, कुटुंबाच्या वतीने त्यांना सरळ आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा भेटायला मी जाणार आहे। शिक्षण ही सेवा आहे अशा स्वरूपाचा एक संदर्भ असताना किंवा समाजाची तशा प्रकारची अपेक्षा आणि पर्यायाने कुठेतरी होत असणारी उपेक्षा दूर करण्याच्या अनुषंगानं त्यांनी संस्थांचं विणलेलं जाळं हे देखील आपल्या देशाला, महाराष्ट्राला, समाजाला पुढे घेऊन जाणारं होतं। असं एक शून्यातून विश्व निर्माण करणारे कर्तृत्ववान, मितभाषी अशा स्वरूपाचे दत्ता मेघेजी यांचं जे निधन झालं त्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो। त्यांचा कारकिर्दीतला बराच मोठा काळ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये गेला आणि त्याच्या देखील स्मृती या निमित्तानं मी त्या ताज्या करू इच्छितो आणि त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगेजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तथा तमाम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली आणि भावांजली अर्पित करतो।